हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। हाय हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान आणि मस्तच असाल। तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तो म्हणजे आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स। खूपदा असं होतं की काही स्त्रियांना वाटतं की खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी घातल्या किंवा एक्सपेन्सिव्ह अशा ड्रेस घातले तरच आपण खूप आकर्षक आणि मस्त दिसतो। तर असं अजिबात नसतं। आपण कुठल्याही वयाचे असू दे, कुठल्याही एजचे असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे आपण दिसत असू दे, पण आपण आकर्षक दिसावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि हे काही चुकीचं नाही आहे। प्रत्येक स्त्रीला हे आकर्षक मस्त दिसलंच पाहिजे। तर त्यासाठी मी काही टिप्स घेऊन आले आहे। तर चला मग बघूया कशा आहेत त्या टिप्स। 3, 2, 1. तुम्ही जसे आहात तसेच, पण काही गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तशा तुम्ही करायला लागला तर तुम्ही नक्कीच आकर्षक आणि मस्त दिसायला लागता। तर चला मग बघूया अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच आकर्षक आणि मस्त दिसाल। तर फर्स्ट टिप आहे ती म्हणजे आउटफिट म्हणाल तर आपल्या पर्सनॅलिटीला आकर्षक बनवण्यासाठी आउटफिट हे खूप इम्पॉर्टंट असतं। तर त्याचा अर्थ असा नाही आहे की खूप सारे एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस घ्या आणि तुम्ही तयार व्हा म्हणजे तुम्ही खूप छान दिसाल, असं अजिबात नाही आहे। तुम्ही जसे आहात तसेच, पण तुम्ही जे ड्रेस घालणार आहात किंवा जे आउटफिट घालणार आहात ते खूप डिसेंट असावे, खूप भडक नसावे। डेली यूजमध्ये घालताना जे ड्रेस आपण घालणार आहोत ते खूप लाईट कलरचे असतील तर तुम्ही खूप छान आणि मस्त दिसू लागता। भडक कपडे घातले तर कुठलं तरी फंक्शन असल्यासारखं वाटतं। त्याप्रमाणे तुम्ही खूप लाईट ड्रेस आणि मस्त असे ड्रेस घातले, आउटफिट चांगले घातले तर तुमची पर्सनॅलिटी नक्कीच आकर्षक दिसायला लागते। खूप एक्सपेन्सिव्ह कपडे घातले म्हणजे आपल्याला पॉलिश लुक येतो असा हा गैरसमज आहे। तुम्ही डेली रोजच्या वापरामध्ये जे कपडे घालणार आहात ते अगदी लाईट कलरचे डिसेंट कपडे घातलं तर तुम्हाला लुक खूप छान आणि मस्त येतो। आउटफिट जे घालणार आहे ते नेहमी क्लीन आणि मस्त असावेत। लाईट कलरमध्ये म्हणाल तर लाईट व्हाईट कलर किंवा पेस्टल कलर जे असतात असे कलर तुम्ही यूज केले तर तुम्ही खूप मस्त आणि आकर्षक दिसू लागता। तर सेकंड टिप अशी आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स। तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा खूप चांगला असला पाहिजे। कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट पटकन अचीव करू शकता आणि स्वतःला एक पॉझिटिव्हिटी येते। कॉन्फिडन्स ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीचं न ऐकून घेता, खूप लाऊडली बोलता, कुठलेही मुद्देसूद बोलणं नाही आहे, असं असेल तर त्याला कॉन्फिडन्स म्हटलं जात नाही, त्याला ॲटिट्यूड म्हटलं जातं। कॉन्फिडन्स म्हणजे काय असतं की समोरच्या व्यक्तीला आय कॉन्टॅक्ट देऊन बोललं, समोरच्या व्यक्तीचं काय आहे मुद्देसूद बोलणं ते ऐकून घेणं आणि मग आपलं बोलणं जे आहे मुद्देसूद मांडणं, ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स। तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं। खूप लाऊडली बोललं, खूप काहीतरी विषयाला अवांतर बोललं म्हणजे कॉन्फिडन्स आहे असं अजिबात म्हटलं जात नाही। कॉन्फिडन्स असणं हे आजकाल आकर्षक पर्सनॅलिटी दिसण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टिप आहे। थर्ड टिप आहे ती म्हणजे राईट पोर्शन। तुम्ही नेहमी समोरच्याशी बोलताना स्ट्रेट बसा, कमरेमध्ये वाकून बसू नका, जेणेकरून बोलताना समोरच्याला एक कॉन्फिडन्स असलेला दिसेल, तुम्ही छान प्रेझेंटेबल व्हाल। तर नेहमी तुम्ही स्ट्रेट बसा, स्ट्रेट बोला, जेणेकरून समोरच्याला सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक आकर्षकपणा दिसेल। नेहमी समोरच्याशी बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवून बोला आणि स्मार्टली बोला, पोलाइटली बोला, जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती अधिक आकर्षक आणि मस्त दिसेल। त्यानंतरची टिप आहे ते म्हणजे योग्य फिटिंगचे कपडे। जर तुम्ही योग्य फिटिंगचे कपडे डेली यूजमध्ये किंवा जे कपडे घालणार आहात ते फिटिंगमधले कपडे असतील तर नक्कीच तुम्ही छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल। जर तुम्ही कितीही छान मेकअप केला असेल किंवा कितीही छान ज्वेलरी घातली असेल आणि लूज कपडे असतील तर तुमची पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह वाटत नाही। त्यासाठी तुम्ही नेहमी जे कपडे घालणार आहात ते अतिशय लूज नसावेत, योग्य फिटिंगचे असावेत। असं म्हणत नाही की खूप टाईट आणि मस्त असे असावेत, तर जे कपडे घालणार आहात ते मस्त आणि फिटिंगमधले असावेत, जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी हे आकर्षक आणि छान दिसेल। त्यानंतरची टिप अशी आहे ती म्हणजे ऑलवेज गुड स्मेल। जर तुम्ही कुठल्याही प्रेझेंटेशनला जाणार असाल, कुठल्या प्रोग्रामला जाणार असाल किंवा कुठं बाहेर जाणार असाल आणि तुमच्या घामाचा जर वास येत असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही। ह्याचा अर्थ असा नाही की खूप सारा परफ्यूम मारा आणि बाहेर जावा, तर तुमच्या बॉडीचा वास हा खूप छान आला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला जो सूट होतो
छान वाटतो तो परफ्यूम तुम्ही नक्की मारा, किंवा आजकाल बाजारामध्ये खूप सारे डिओ येतात ते सुद्धा तुम्ही यूज केले तरी सुद्धा चालेल, जेणेकरून आपल्या बॉडीचा वास जो आहे तो छान आला पाहिजे आणि पर्सनॅलिटीमध्ये आकर्षकपणा हा नक्कीच येतो त्यामुळं. सो यस, आपल्या बॉडीचा स्मेल हा खूप छान आणि मस्त आलाच पाहिजे. त्यानंतरची टिप आहे लिप्स अँड आईज. नेहमीच आपण दुसऱ्याशी बोलताना किंवा कम्युनिकेशन करताना नेहमी आपल्या डोळ्यांकडं किंवा लिप्सकडं आपोआपच लक्ष जातं, आणि जर आपले डोळे क्लीन नसतील, घाणेरडे असतील तर ते अजिबात वाटत नाही. सो तुम्ही नेहमी डोळे क्लीन ठेवा, छान मस्त असा लाईट मेकअप करा गृहिणींनो, जेणेकरून प्रेझेंटेबल वाटाल, आकर्षक वाटाल, आणि नेहमी अट्रॅक्टिव्ह असे डोळे दिसत असतील तर पर्सनॅलिटी ही आपली नक्कीच छान दिसते. आणि राहिलं लिप्सचं, तर लिप्ससाठी तुम्ही मस्त मस्त असे बाजारात लिप बाम आलेले आहेत, किंवा मध आणि साखरसुद्धा लावून छान असा मसाज करू शकता, जेणेकरून लिप तुमचे एकदम सॉफ्ट आणि मस्त दिसतील. आणि आजकाल खूप साऱ्या लिपस्टिक मिळतात ज्या न्यूड कलरच्या आहेत, डार्क शेडच्या आहेत. जशी तुम्हाला सूट होते त्याप्रमाणे तुम्ही लिपस्टिक लावली तर तुमचे लिप आणि आईज खूप सुंदर आणि मस्त दिसतात, आणि पर्सनॅलिटी ही नेहमीच आकर्षक आणि मस्त दिसते. तर लास्ट अशी टिप आहे ती म्हणजे ज्वेलरी. ज्वेलरी ही नेहमी किंवा डेली आपण जे रोजचे तयार होतं त्यामध्ये तुम्ही खूप सारी ज्वेलरी घातली आणि तयार झाला असं अजिबात चांगलं वाटत नाही. एखादा फंक्शन असेल तर तुम्ही नक्की ज्वेलरी घाला, खूप छान दिसते. पण तुम्ही ऑफिसला जाणार असाल, कुठं बाहेर जाणार असाल तर मिनिमाइज ज्वेलरी घाला. खूप छोट्या सिंपल आता स्टड्स मिळतात तसे कानात घाला, लाईटवेट असे कानातले मिळतात ते घाला, किंवा ज्वेलरी म्हणाल गळ्यामध्ये तर एखादी चेन, मंगळसूत्र, छोटंसं लाईटवेट मंगळसूत्र घातलं तरीसुद्धा तुम्ही खूप सुंदर आणि मस्त दिसता. असं अजिबात नसतं की खूप सारी ज्वेलरी घातली तर मी खूप छान दिसेन. लाईटवेट ज्वेलरी घातली तरीसुद्धा ती खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटते. तर अशी ज्वेलरी घाला की जेणेकरून खूप असं भरगच्च घातल्यासारखं वाटणार नाही. ऑफिस लेवलला असू दे, किंवा तुम्ही कुठं काम करत असाल, किंवा तुम्ही बाहेर जाणार असाल तर मिनिमाइज ज्वेलरी घातली तर ती आकर्षक पर्सनॅलिटी दिसण्यासाठी अतिशय सुंदर आणि मस्त वाटते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, त्यातून तुम्हाला थोडं जरी काहीतरी घेण्यासारखं असं वाटलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन, आणि गृहिणींना त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी किंवा पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलप होण्यासाठी मी काही व्हिडिओज घेऊन येत जाते. तर ते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.